नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पंचायत राज या घटकावर काही महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत आणि हे सराव प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील। त्याचप्रमाणे हे टोटली एकूण असे 30 सराव प्रश्न असतील आणि जे तुमच्यासाठी जे येणाऱ्या काही एक्झाम असतील त्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच मित्रांनो, जर हे व्हिडिओ कोणी नवीन पाहत असणार तर त्यांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तसेच तुम्हाला जर असं काही सराव प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते पुस्तक तुम्ही परचेस करू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट देखील मिळणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता काही महत्त्वाचे सराव प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न आहे, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस ही बलवंतराय मेहता या समितीने केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत, महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी करण्यात आली? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना ही 1 मे 1962 या साली किंवा या वर्षी करण्यात आली। पुढचा प्रश्न पाहणार आहोत, स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुका कोणत्या निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात? तर स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोग या निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात। पुढचा प्रश्न, शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण समिती ही नेमली होती? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर शासनाने वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण ही समिती नेमली होती। त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न पाहणार आहोत, त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते? तर त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले घटक राज्य राजस्थान हे राज्य होते। महाराष्ट्रात पंचायत राज्याचे 3 स्तर कोणी सुचवले? तर महाराष्ट्रात पंचायत राज्याचे 3 स्तर हे नाईक समिती यांनी सुचवले होते। कोणी? तर नाईक समिती। स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते। 1977 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज समितीची स्थापनाही झाली होती? तर 1977 साली अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज समितीची स्थापनाही झाली होती। कोणत्या समितीने महाराष्ट्रात जिल्हा परिषद ही शिखर संस्था निर्माण करण्याची शिफारस केली? तर वसंतराव नाईक या समितीने महाराष्ट्रात जिल्हा परिषद ही शिखर संस्था निर्माण करण्याची शिफारस केली होती। ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय रिकामी जागा असावे लागते? तर ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय हे 18 वर्ष असावे लागते। ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक बदली करण्याचे अधिकार कोणास आहे? तर ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक बदली करण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतात। कोणाला? तर मुख्य कार्यकारी अधिकारी। लक्षात ठेवा। न्यायपंचायतीचे कार्यक्षेत्र रिकामी जागा एवढी खेडी असते? तर न्यायपंचायतीचे कार्यक्षेत्र हे 5 ते 7 एवढी खेडी असते। ग्रामपंचायतीचे उत्पन्न 5,000 पेक्षा जास्त असल्यास हिशेब तपासणी कोण करतो? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर ग्रामपंचायतीचे उत्पन्न 5,000 पेक्षा जास्त असल्यास हिशेब तपासणी ही लेखापाल स्थानिक लेखानिधी हे करत असतात। ठीक आहे, लेखापाल स्थानिक लेखानिधी हे करत असतात। ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण हे गट विकास अधिकारी यांचे असते। ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? तर ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा निधी या निधीमार्फत दिले जाते। ग्रामपंचायतीच्या मुख्य उत्पादनाचे साधन कोणते? तर ग्रामपंचायतीच्या मुख्य उत्पादनाचे साधन म्हणजेच राज्य सरकारकडून जे अनुदान मिळत असते
ते ग्रामपंचायतीचे मुख्य उत्पादनाचे साधन असते. ग्रामपंचायतीला गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा मिळतो? तर ग्रामपंचायतीला गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा हा मिळत असतो. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी हा असतो. पंचायत समिती या घटकाला कोणत्या समितीने प्राधान्य दिले होते? तर पंचायत समिती या घटकाला बलवंतराय मेहता या समितीने प्राधान्य हे दिले होते. BDO वर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर BDO यांच्यावर नजीकचे नियंत्रण हे CEO यांचे असते. भारतातील कोणत्या संस्थानाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचायत राज पद्धतीचा पुरस्कार केला होता? तर भारतातील औंध या संस्थानाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचायत राज पद्धतीचा स्वीकार किंवा पुरस्कार हा केला होता. कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायत गठीत करण्यात आल्या? तर मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 या कायद्यानुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायत गठीत करण्यात आल्यात. राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतींची स्थापना करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे अधिकार हे राज्य सरकार यांना असते. पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर पंचायत राज व्यवस्थेला 73वी घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा देण्यात आला. ठीक आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम केव्हा मंजूर झाला? तर महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम हा 1961 या वर्षी झाला. 73वी घटनादुरुस्ती कधी अंमलात आणली गेली? 73वी घटनादुरुस्ती कधी अंमलात आणली गेली? तर 73वी घटनादुरुस्ती ही 24 एप्रिल 1993 रोजी अंमलात आणली गेली.